महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते आहेत। त्यांनी वैयक्तिकरित्या ती जबाबदारी स्वीकारलेली आहे, परंतु वरिष्ठांशी चर्चा केल्याच्या नंतर निश्चितपणे थांबण्याचं सांगितलं आहे। त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस यांना कुठेही बाजूला सारलं जाणार नाही आणि त्यांच्या विना महाराष्ट्रात काही होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळे पक्षांतर्गत चर्चा आहेत, पक्षांतर्गत चर्चा ही भारतीय जनता पार्टी योग्य त्या प्लॅटफॉर्मवर करेल आणि त्याच्यातून मार्ग काढेल। समता परिषदेची बैठक झाली आज आणि त्यात सांगितलं की ओबीसी नेत्यांनी वेगळा विचार करावा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी। काही तुमचं बोलणं आलं, तुम्ही ओबीसी नेते, मला असं वाटतं की शेवटी सगळ्याचं म्हणणं हे ऐकून घेतलं जातं आणि निर्णयापर्यंत ज्यावेळेस येईल त्याच्यावरच अंतिमता त्याच्यावर बोलणं योग्य होईल। शेवटी प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी समाजातला घटक, समाजातला जो काही संघटना चालवतो तो त्याला जे काही दुःख झालंय तो एखाद्या प्लॅटफॉर्मवर मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि अतिशय प्रायमरी स्टेजला असं सुतवाच केल्याच्या नंतर त्याच्यात तुम्ही जसं नेते म्हटले मला त्याच्यावर अंतिमता मी बोलणं संयुक्तिकाने योग्य होणार नाही। ओबीसी नेते होतील, सगळे ओबीसी नेते होतील। मला असं वाटतं की तुम्ही जातीच्या, ओबीसीच्या, जनरलच्या, मागासवर्गीयच्या, मुस्लिमांच्या सगळ्या एकंदर घटनावर आता एक निवडणूक झाली, आता पुढची निवडणूक अशा पद्धतीने होणार नाही, निवडणूक योग्य त्या दिशेने जाईल।